पाटील साहेब नमस्कार. नमस्कार. मला आपली ओळख करून द्या की. विश्वास इंद्राव पाटील. अच्छा, आपला हा प्लॉट कुठं आहे? कोरोनामध्ये केरलीमध्ये. केरली आपल्या प्रॅगच्या रोडला म्हणजे चिखलीच्या रोडला आपला आहे. आपलं पॉवर प्लांटची टेक्नॉलॉजी आपण ह्याला वापरली ग्रीन प्लॅनेटची. मग याच्या वापरामुळे आपल्याला ह्या आता भुईमुंग म्हणजे ऊसामध्ये आपण आंतरपीक म्हणून भुईमुंग घेतलेला आहे. बरोबर. तर ह्याच्यात आपण पॉवर प्लांटची टेक्नॉलॉजी वापरली. तर ह्याच्यात काय फरक वाटतो आपल्याला वापरल्यामुळे? शेंगरे भरपूर प्रमाण आहे. हां, दाना टस्सर भरलेला आहे. आता याला सरासरी किती शेंगा असेल एका जाळीला? 50 बर असतील. 50 बरोबर, 50च्या पेक्षा जास्त आहे. ही एकच आपण जाळी काढली ही आता. आणि ह्याला आपण फवारणी आणि आळवणी केलेत ना? बघा, उसाला आपण फवारणी करतो. हा, उसाला फवारणी करतो तसं भुईमुंगाला एक आपण तांबिडा पडते म्हणून केली. हा, परत त्यानंतर आपण आणि शेंग भरायसाठी एक फवारणी केलेली. शेवटच्या टप्प्यात या. हा. हवा लावणीला पण केलेली. त्यावेळी 2 फवारणी आपण केलेले आहेत. हा हा हा. त्याबद्दल लागवड म्हणजे भुईमुंगाला 2 फवारण्या केल्यात आणि शेवटची शेंग भरायसाठी एक फवारणी केली शेवटची. हा. आणि उसाला आपण जे ट्रीटमेंट केलं तेच काय लागलं तर त्यातलं काय तुमच्या पद्धतीने ती आहे ती दिलेलं आपण. टाकायची, चिमट टाका म्हणजे डोळ्याच्या पुढे अच्छा. टाकलेली. बरं, त्याच्यामुळे आपल्याला शेंगाची साईज चांगली वाटते. ही वाण कुठलं आहे शेंगाचं? TG24. TG24 वाण तुम्ही बघितलं तर त्याचा शेंगदाणा बारीक असतो. मला हा, आणि ह्याला आता एक ठिकाणी 3 शेंगा पण आहे त्याच्यात. 2 ठिकाणी 3 ठिकाणी 3 ह्याचे दाणे पूर्ण टचर भरलेत. भरले. मला जर एक शेंग काढून दाखवत आहे. म्हणजे TG24 वाण तुम्ही बघितलं तर एकदम बारीक असते, जरा असं नाजूक असते वाण. खरं खायला शेंग चांगली आहे ती. तर हे टचर भरलंय पूर्ण आणि साईज त्याच्या डबल वाटते. म्हणजे आपण पेरली त्याच्यापेक्षा डबल साईज आहे आणि पूर्ण टचर भरले ते अशा शेंगा. म्हणजे असं हे नाही नाजूक असं, हा पोचट नाही. अजून गाजराव पण बऱ्याच शेंगा आपल्या ह्यात आहेत. गाजराव पण बरंच आहेत. मग ह्याच्या वापरामुळे आपल्याला अजून काय फरक वाटतोय? शेंग तर एक वाढलीच आपली. ऊसामध्ये काय फरक वाटतोय? ऊसात काय आता बघा की ऊस बघा तुम्ही आता फुटवा तर किती असेल एका याला? आणि सर्रास सगळे फुटव्याची संख्या म्हणजे जाडी चांगली आहे. गाडी मध्ये जबरदस्त. म्हणजे असं काय नाही की, आणि भुईमुंग एवढा दाट असून सुद्धा ऊसाला आपल्याला काय प्रॉब्लेम झाला नाही त्याचा. काय नाही, कुठे डोळा बिळा मेला नाही, काय नाही, व्यवस्थित सगळं आहे. मर बीड काय लागलेलं नाही. जाडी ऊसाची चांगली झाली आहे. भुईमुंगाची उंची जवळपास 1.5 पावणे 2 फुटाची उंची आहे. किती कोंब आहे जरा मोजा बरं. ही पेरावाले कॉम म्हणायचं कसं आहेत बघा. हो, ह्यात एक कोंब आहे जवळजवळ 3 4 5 6 7 8 कोंब आहेत. कुठे 9 कोंब आहेत. एक ठिकाणी जास्त आहेत. आता हिथं जास्त आहेत मला वाटतं. हिथं जवळपास 10-12 असतील कोंबी. आणि सर्रास सगळे कोंब असं रसरशीत जाड आहेत. असं मरकट काय भानगड नाही मरकट बिरकट काय नाही भानगड नाही. आम्हाला दोघा ठिकाणी विचारलेला आहे. त्यामुळे काय वापरलेलं तिथं 13 आहेत कोंब. विषय वेगळा चांगला आहे. डोळ्याला कोंब जोरात असल्यामुळे जोरात. आणि प्लॉट एकसारखा आहे आपला. म्हणजे असं प्लॉट वर खाली असं काही नाही. त्याचं पलीकडचे लावून आपल्या बरोबरचे आपल्यापेक्षा काय फरक नाही दोघांचे. ती ऊसाची आहे म्हणजे. आणि ही डोळ्याची आपली. त्याच्यात जवळपास 2 फुटाचा फरक आहे आपल्या त्या प्लॉट मध्ये आणि ह्या प्लॉट मध्ये. त्यात आणि काय नाही आहे. हा, त्यात भुईमुग नाही, काय नाही, नुसता माडा आहे. माड आहे. अच्छा. म्हणजे आंतरपीक काय नाही त्याच्यात. नाही. मका होता ते कुठं हा हा हा. चालतंय. तर ऊसात पण फरक आपल्याला चांगला वाटतोय. पानाची लांबी रुंदी पण चांगली आहे. भरपूर आहे, त्यामुळे काय अडचण नाही. हा. तर ह्याच्या वापरानं समाधान आहे. जमिनीत काय बदल वाटतोय आपल्याला? जमीन मऊ झाल्या जरा पहिल्यापेक्षा. पहिली हाय मऊ म्हणजे असं घुसपिसच आहे. हाय, त्यामुळे काय अडचण नाही. बरं. पहिल्यापेक्षा जरा फरक वाटतोय. जबरदस्त. आपली बुरमाट जमीन आहे. म्हणजे एकदम अशी हे नाही, म्हणजे भारी जमीन नाही. तांबूळ हलकी जमीन आहे. तरी पण चांगलं आहे. तर आपण आंतरपीक केलंय, त्यात हे उत्पादन आपल्याला आलंय. आता हार्वेस्टिंगला मला वाटतं निघायला एक 5-7 दिवस अजून आहे याला अवकाश. 8 दिवस जाणार अजून. तर याच्या वापरांना तुम्ही समाधानी आहे? समाधानी म्हणजे जबरदस्त समाधान. अजून बाकी शेतकऱ्यांसाठी काय सांगू शकताय? आता काहीच आहे. ऑर्गॅनिक वापरलं पाहिजे किंवा काय असं काय तुम्हाला वाटतं? वापरलं पण आता कसं केमिकलमुळे जमिनी खराब व्हायला लागल्या. ऑर्गॅनिक केलं पाहिजे. जमीन किती पंप लागतील? बरं, चालतंय. ह्याला मुलाखत दिल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू. ग्रीन प्लैनेट की राह चले, हरियाली से नाता जोड़े.
धरती माँ की गोद को फिर से हरा भरा करे, प्रकृति के संग चले, खुशियों की फसल भरे।